शांताराम म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे। आपलं हार्दिक स्वागत। स्पर्धेचा शेवटचा गोड दिवस आज तुमच्या आमच्या भेटीला आलाय। आज मान्यवरांची गर्दी, तुडुंब गर्दी प्रेक्षकांची देखील पाहायला मिळेल। ओम साई मूवीजच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे। सिद्धेजी पाटील यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे। आजच्या दिवसातला पहिला सामना बाबा स्पोर्ट्स केळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहतोय जय बजरंग कुंदेबी। नाणेफिकी गमावले, वाट्याला आली ती फलंदाजी। मात्र फलंदाजी करताना किती धावसंख्येचा डोंगर उभा केला जाईल, कारण ही खेळपट्टी आपण पाहिली तर पहिल्या दिवसापासून फलंदाजांसाठी अधिक प्रमाणामध्ये साथ देताना पाहायला मिळाली आहे। परंतु 2 षटक निर्धाव देखील पडताना आपण पाहिले। पहिलं निर्धाव षटक पॉवर शेलर संघाच्या गोलंदाज आकाश वारगडेने हाताळलं। त्यानंतर कालच्या दिवसामध्ये अमोल उतेकर रौदी पाचगाव संघाचा खेळाडू त्याने दुसरं निर्धाव षटक हाताळलं। गणेश आगिवले देखील उपस्थित होतात। आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। सामन्याला सुरुवात होत्या। नक्कीच सामना सुरू होण्या अगोदर आम्ही एक सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। षटकाराच्या बाहेर समोरच्या बाजूचे बॅनर्स आहेत, त्या बॅनरच्या पलीकडे जर तुम्ही षटकार मारलात तर 9 धावांऐवजी 6 धावांऐवजी तुम्हाला 9 धावा दिल्या जातील। संदीप पाटील सूचना लक्षात घ्या। लेग साइड ऑफ साइड यस, कारण कालची स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहत होता त्यामुळे निश्चितपणाने आपल्याला ते लक्षात असेल। लेट्स प्ले गेम ऑन। पहिला चेंडू या ठिकाणी हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती मार्गस्थ झालाय गोलंदाज रोशन कालन। प्रतीक आहे गोलंदाजी करण्याकरता। तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय जय पाटील आणि त्याच्या साथीने बजरंग शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल। मॅच ऑन। पहिला बॉल आजच्या दिवसातील करूया स्वागत पहिल्या बॉलचं प्रतीकच्या माध्यमातून। पहिलाच बॉल योग्य लाईन लेंथ क्रॉस बाटेड फटका खेळण्याचा प्रयत्न जय पाटीलचा फसलाय। पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर ठेवलाय, गुड लेंथ वरती ठेवलाय। एसटी रक्षक प्रथमेच्या हातामध्ये बॉल विसावतोय। डॉट बॉलने केली आहे सुरुवात गोलंदाज प्रतीक या गोलंदाजाने। यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळला गेलाय। पंचांकडे अपील केली आहे, पंच सहमत नाहीत या अपीलसाठी। अपील फेटाळून लावल्या। सलगचा दुसरा बॉल प्रतीकने या हंगामामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे। सलगचा दुसरा बॉल या ठिकाणी डॉट काढण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज प्रतीक। नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल। आघाडीचे दोन्ही चेंडू गोलंदाजाच्या नावावरती राहिले, त्यानंतर रनअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम क्रिएट करत असताना स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे। टीमचं खातं खोललं जात नाही। सलगचा दुसरा बॉल या ठिकाणी डॉट काढला गेलाय। यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी चेंडू शरीरापासून दूर अंतरावरती ठेवला, त्यानंतर बॅटचा फ्लो ओपन करत असताना हा दर्जेदार चौकार पाहायला मिळेल फलंदाज जय पाटीलच्या बॅट मधून। चार धावा चौकाराने खातं खोललंय जय पाटीलने। ऑप्शनच्या बराचसा बायचा बॉल त्याला मात्र हँड पंच करत असताना 4 धावा आल्या। नेक्स्ट बॉल फुलटॉस इथे होता, आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता होईल। संधी होती जय पाटीलला, संधी गमावल्या। टीमची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती। चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय। पहिलं षटक हे पॉवर प्लेच आहे आणि लगेचच दुसरा पॉवर प्लेचा षटक देखील हाताळलं जाईल, ज्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतील। प्रत्येकने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे। नेक्स्ट बॉल प्रतीकचा जय पाटील करिता।
यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने बॉलला खेळून काढले. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय. एक सिंगल इथे आली आहे. 5 चेंडू 5 धावा. चांगली गोलंदाजी इकॉनॉमी आपण पाहिली तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी प्रतीकने गेले. एकमेव चेंडू तो फुलटॉस पडला होता आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर मग कमबॅक 5 बॉल मध्ये 5 धावा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रतीकच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटचा बॉल बजरंग शेलार साठी. यावेळेला मात्र फाईन स्लिप मध्ये बॉल. देवा आहेत त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळवली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय. बिनगडीबाज 6 धावा या धावफलकावरती जोडण्यात आहेत. गाड्यांचा ताफा समोरच्या बाजूने येतोय. सहा धावा धावफलकावरती आपण पाहतोय पहिल्याच षटकामध्ये. दमदार गोलंदाजी. बाबा स्पोर्ट्स केळी संघाचा 12th मॅन एक सारख्या जर्सी मध्ये नाहीये, त्यामुळे 3 धावांची पेनल्टी देखील लगेचच आपण ऍड करूयात. टीमची धावसंख्या असेल 9 धावा, कारण कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. इथून पाहिलं तर षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. संदीप पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतात. या टीमचा प्रमुख खेळाडू, मुख्य खेळाडू आहे. जबाबदारी त्याच्या खांद्यावरची प्रामुख्याने आता असेल, कारण समोर संघ आपण पाहिला तर एक ताकदवार बलाढ्यशाही संघ, आणि अशा संघाला जर पराभूत करायचा असेल तर संदीप पाटील यांच्याकडे असलेला अनुभव, तो अनुभवाचा योग्य वापर या सामन्यामध्ये संदीप पाटील यांना करावा लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 6. पहिला बॉल राईट मोर द विकेटने. पहिलाच बॉल फुलर लेनचा ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना एक धाव मात्र मिळेल. लॉग ऑन मध्ये बॉलला ढकलला गेला. सचिन जाधव त्या ठिकाणी उपस्थित होता. सिंगलच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. 10 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल लेग स्टंप वरती होता, त्याला चांगल्या पद्धतीने खेळून काढले बजरंग शेलारने. यावेळेला जय सफल झाला. पुल केलाय स्क्वेअर लेग मध्ये बॉल. आउटफील्ड थोडस त्या ठिकाणी खराब आहे आणि बघताच क्षणाला 2 धावा इथे कंप्लीट देखील केल्यात. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. बाबा स्पोर्ट्स केळी संघ या हंगामामध्ये पाहिलं तर महिंदे इथे झालेल्या स्पर्धेमध्ये खूप दमदार खेळ राहिला. एक विजेतेपद आपल्या नावावरती केलं, आणि खरं तर हा संघ एक छोटस गाव केळी संघ, मी नेहमीच या संघाचं कौतुक करत असतो, परंतु आज देखील क्रिकेटचं अस्तित्व टिकून ठेवलंय या संघानं. कटर बॉलचा वापर करत असताना स्विंग केला, बॉलला फिरवलाय चांगल्या पद्धतीनं. डॉट बॉलची सांगता होईल, आणि या गुणवत्तेचा योग्य वापर करताना संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या पाहिली तर धावा धावफलकावरती 12 आहेत. हो, आणखीन एक दर्जेदार बॉल. शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवले जात आहेत. तिथे मात्र जय पाटील स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळत नाहीयेत. एकमेव चौकार आला त्याच्या बॅटमधून. संदीप पाटील चांगली गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे देखील पाहिला तर सलगचा 3रा डॉट बॉल. वा, कमालीची गोलंदाजी संदीप पाटील बाबा स्पोर्ट्स केळी संघासाठी करत असताना. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 12 वरती. अंतिम बॉल खूप महत्वाचा असेल. शेवटचा बॉल. आक्रमण तर केलंय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. झेलची संधी होती. सहज सोपा झेल धरती मातेला दान केलाय. तो देखील कोणाचा केलाय तर जय पाटीलचा केलाय. कदाचित हा झेल महागात ठरेल, आणि धावा मिळवले त्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालाय. मात्र 3रं षटक जसं संपेल तसं मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवलं जाईल. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस आपण टीमची धावसंख्या पाहिली तर धावा धावफलकावरती जोडले गेलेत बिनगडीबाद 14. विकेट जरी आला नसेल तरी देखील धावसंख्येवरती लगाम लावण्यामध्ये यशस्वी झालेत बाबा स्पोर्ट्स केळी संघाचे गोलंदाज.
अगदी पाहिलं तर प्रतीकची चांगली गोलंदाजी, संदीपची चांगली गोलंदाजी आपण पाहिली आणि दोन्ही फलंदाज पॉवर हिटर आहेत. त्यांना कुठेतरी बांधून ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना मिळालेलं यश इथे पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना प्रतीकचं हे दुसरं षटक आहे आणि सांघिक तिसरं षटक पुन्हा एकदा प्रतीकला आणला गेलाय. कारण 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय, त्यामुळे 5 ओव्हरमध्ये तुम्ही एका गोलंदाजाला 2 षटकं देण्याची मुभा तुमच्याकडे असणार आहे. प्रतीक ज्यानं पहिलं षटक दमदार हाताळलं होतं तो गोलंदाज आता मात्र इथे कंटिन्यू करेल. स्ट्रायकर एंड वरती बजरंग शेलार. 12 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि आतापर्यंत विचार केला तर मग धावा दाफळकरती जोडले गेले ते एकंदरीत 14 धावा. नेक्स्ट मॅच आई गावदेवी वडवली विपक्ष जय बजरंग वडवली. पहिला बॉल राईट आर्म वर विकेटने मारा केला जाईल. पहिलाच बॉल यावेळेला लॉफ्टेड फटका एक्स्ट्रा कव्हरला उडून दिलाय. 4 धावांकरिता चौकार येईल बजरंग शेलारच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहतोय. धावा दाफळकरती जोडल्या गेल्यात 18 धावा. खूप मोठा गॅप होता आणि त्या गॅप मध्ये तो चेंडू ढकलला आणि त्यानंतर मात्र मिळाल्या त्या 4 धावा. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण बजरंग शेलारचा पाहिला. नेक्स्ट बॉल प्रतीकचा. ही पिचिंग चांगली आहे. चांगली लाईन लेंथ यावेळेला राखली गेली या प्रतीकच्या माध्यमातून. चौकार आल्यानंतर वार पलटवार पाहायला मिळत आहेत आणि ते गरजेचं आहे. टीमची धावसंख्या पहिली तर 18 धावा दाफळकरती जोडल्या जातात. बजरंग शेलार चांगली फलंदाजी करतात तर दुसऱ्या एंडवरती जय संघर्ष करताना पाहायला मिळालाय. 2 बॉलचा खेळ संपन्न झाला. 18 धावा दाफळकरती आहेत सांघिक. यावेळेला मात्र चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय. ऑफस्टम्पला मिस करेल. एक्स्ट्रा रन येईल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 19. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना बाबा स्पोर्ट्स केळे. चालू असलेला सामना बाबा स्पोर्ट्स केळे विपक्ष जय बजरंग कुंदे बी या 2 संघादरम्यान ही भीषण लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रतीक नेक्स्ट बॉल घेऊन. यावेळेला मात्र क्रॉस बॅटेड फटका काऊ कॉर्नर क्षेत्राकडे बॉलला ढकललाय. पहिली धाव वेगाने आली. दुसरी धाव धोक्याची ठरू शकेल आणि अखेरकार दुसरी धाव इथे पूर्ण झाल्या. जय पाटील डेंजर एंड वरती होते. कॉल देखील त्यांनीच दिला होता दुसरी धाव घेण्याचा आणि या 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. 20 धावा दाफळकरती. 21 धावा दाफळकरती आपण पाहतोय. अगदी पाहिलं तर आज फायनल डे. पहिल्या दिवसामध्ये पॉवर शेलार, दुसऱ्या दिवसामध्ये गाणे टीम, कालच्या दिवसामध्ये कांदळी टीम. आज कोण नशीब आजमावणार या मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस होता. यावेळेला एलिव्हेशन नव्हतं आणि त्यानंतर पंचांचा नोचा इशारा होईल. त्याच बरोबरीने 2 धावा देखील ते अंकित होतील. 2+1 एकंदरीत धावा मिळतील. त्यात 3 येणारा बॉल फ्रीटचा राहील. 24 धावा दाफळकरती. फ्रीडची संधी निर्माण झाली या फलंदाज बजरंग शेलारला. एक बिमर चेंडू हाताळला गेला. त्याला पनिशमेंट केलं गेलं पंचांच्या माध्यमातून. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या दाफळकरती जोडली जाईल. 25 धावा. 25 धावा या दाफळकरती आपण पाहतोय. पहिली 2 षटकं अत्यंत जबरदस्त राहिली. फक्त धावा आल्या होत्या त्या 14. परंतु या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळतात जय बजरंग कुंदे बी टीम साठी. यावेळेला स्लॉग हिट. जेल सोडला त्याचं उत्तर जय पाटीलने दिले. 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार जय पाटीलच्या बॅटमधून. थर्टी 31 धावा दाफळकावरती. जबरदस्त स्लॉग हिट आपण पाहिला आणि याच फटक्याकरता जय पाटीलला ओळखलं जातं.
त्याची सर्वात जमेची बाजू कोणती असेल तर त्याचा स्लॉग हिट, आणि तो स्लॉग हिट पाहायला मिळाला. 31 31 धावा धावफलकावरती. आता दबाव निर्माण आहे, दबाव निर्माण झालाय प्रतीक वरती. आतापर्यंत प्रतीकने तब्बल 17 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक दमदार राहिलं होतं प्रतीकचं, परंतु या षटकामध्ये त्याच्यावरती हल्ला चढवलाय. हाही बॉल सोडून दिलाय आणि इथून पंच दर्शवतील इट इज अ वाईड बॉल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 32. आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, ऑफस्टमच्या बाहेर, आणि त्यानंतर पंचाने वाईड घोषित केलाय. तिसरं षटक प्रगतीपदावरती 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. थोडंसं महागडं षटक या ठिकाणी पाहतोय प्रतीकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय. मिसफील्ड पाहायला मिळाला आणि बघताच क्षणाला 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. एक एक धाव इथे महत्वाचे आहे. अशा स्थितीमध्ये या एक्स्ट्रा धावा कदाचित टीमला महागात ठरतील. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. या 2च्या मदतीनं 34 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवलं जाईल आणि आपण डीजे धीरजला देऊयात संधी. एक सुमधुर गीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 34 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये प्रतीकने चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये पहिला संदीप पाटील यांचं जबरदस्त षटक राहिलं. अवघ्या 5 धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये धावांची लयलूट पाहायला मिळाली. निलेश शिंदोळे आलाय गोलंदाजी करण्याकरता षटक क्रमांक 3 मध्ये. तर स्ट्रायकर एंड वरती बजरंग सलामी जोडी अजून देखील खेळपट्टीवरती चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. येणाऱ्या 12 बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल, कारण पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप झाली आहे. आज भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनलचा सामना देखील पाहायला मिळेल. पहिलाच बॉल क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न. देवा पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय. आज त्याला टीमने संधी दिली आहे. मयंकला कुठेतरी 12व्या खेळाडू मध्ये बसवलाय. देवा आतमध्ये आहे आणि देवा तो वचपा काढण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 35 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉल वरती सिंगल येत असताना जय पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती आला. एक जीवनदान मिळालं. त्यानंतर जय पाटीलने षटकार लगावला. त्याच्या विकेटचं त्याने महत्व पटवून दिलं. आणि खरं तर जय पाटील यासाठी ओळखला होता. विस्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून चर्चेतला खेळाडू आहे. 35 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉल वरती सिंगल येत असताना इथून गोलंदाज निलेश शिंदोळे आपल्या रनअप वरती सज्ज झालाय. कट्टर बॉल टाकण्यामध्ये माहिर आहे. फील्ड रचनेमध्ये सातत्याने बदल करतोय. पहिल्या बॉल वरती तर सिंगल आली आहे. स्ट्रायकर एंड वरती जय पाटील. पुढचा बॉल निलेश शिंदोळेचा. लोअर फुल टॉस होता ऑन साइडला. अगदी पाहिला तर दमदार फटका. बॉलला पाठवले गेले 7 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या भरारी घेत असताना 41 धावा या धावफलकावरती पाहायला मिळेल. काय स्ट्रोक सजवला गेला. संधी मिळाली, संधीचा सोनं केलं जय पाटीलने. खरं तर झेल सुटल्यानंतर त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. सहज सोपा झेल त्याचा लॉंग ऑफला ड्रॉप झाला होता आणि त्या झेलचं त्याने इथे महत्व पटवून दिलं की का माझा झेल सोडला.
यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर लेग स्टंपला मिस करताना लाऊड अपील होती. पंच सहमत नाहीयेत. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती लेग बायचा इशारा झालाय. 2च्या मदतीने 43 धावा धावफलकावरती. डॅशिंग पर्सनॅलिटी, युवा नेतृत्व, विकसनशील व्यक्तिमत्व राहुलदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. यावेळेला आक्रमण केलंय. वॉट शॉट, कमालीचा फटका. पाहुण्यांचं स्वागत षटकाराने केलंय. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर होत आहेत आदरणीय माननीय श्री किरणजी वारगडे साहेब, उद्योगपती वडवली. या ठिकाणी शुभागमन होतं सन्माननीय आदरणीय किरणजी वारगडे साहेब, उद्योगपती वडवली. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत एकंदरीत 49. कमालीची बॅटिंग. झेल सोडल्यानंतर आक्रमक पवित्र आपल्या हाती घेत असताना जय पाटील, आदरणीय किरणजी वारगडे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जय बजरंग कुंदे बी या संघाच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळ कुंदेच्या वतीनं किरणजी वारगडे साहेब, भारतीय जनता पार्टीचे एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. यावेळीचा बॉल देखील बॅटची कडा घेऊन चेंडू एसटीच्या पाठीमागे ट्रॅव्हल होत असताना निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 53. यानंतर होणारा सामना आई गावदेवी वडवली विरुद्ध जय बजरंग वडवली. दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा. यानंतर आपला सामना होईल. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच संपर्क साधा. आई गावदेवी वडवली आणि जय बजरंग वडवली. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची धावसंख्या उभी केली जाते. पहिल्या 2 षटकामध्ये डावाची धावसंख्या हवी तशी नव्हती, फक्त 14 धावा होत्या. परंतु त्यानंतर जय पाटीलने काय फलंदाजी केली. अगदी पाहिलं तर 16 चेंडू आणि 33 धावांवरती तो खेळतोय. तर बजरंगांचा विचार केला तर 8 बॉलमध्ये 12 धावा त्यांनी केल्यात. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला उंची गाठली. क्षेत्ररक्षक सचिन जाधव बॉल खाली. लॉंग ऑन मध्ये टिपला जेल. फलंदाज जय पाटीलचा झालाय एंड, अर्थात पहिला धक्का. 53 या धावसंख्येवरती जय बजरंग कुंदे बी संघाला. 16 चेंडू आणि 33 धावांची बहारदार इनिंग पेश केली. फलंदाज जय पाटील माघारी परतलाय. चार ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 53 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक या इनिंग मधलं शिल्लक आहे. आदरणीय किशोर म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती आपण पाहतो एकंदरीत 53 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. शेवटचं षटक या डावातला शिल्लक आहे. स्पर्धेतला आज शेवटचा गोड दिवस आपल्याला पाहायला मिळेल. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं, एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय माननीय श्री किरणजी वारगडे साहेब, आणि त्याच नंतर आपण पाहतोय आदरणीय किशोर म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम.
बजरंग शेलार हे रिटायर्ड होताना आपण पाहिलं. त्यानंतर ओनली वन मॅन शो, वन मॅन आर्मी गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नुकतंच विवाहबद्ध देखील झालेत आणि घर बसल्या त्यांच्या धर्मपत्नी या सामन्याचा आनंद देखील घेत आहेत. आणि त्याचमुळे की काय मिडल ऑर्डर मध्ये गणेश पाटील बॅटिंग करता सज्ज झालेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 53 धावा धावफलकावरती गणेश पाटील स्ट्रायकर एंड वरती पॉवर हिटर फलंदाज म्हणून चर्चेतला खेळाडू. षटकातला पहिला बॉल तुषार जाधव घेऊन आलाय. पहिला बॉल समोर आहे. स्टँड इन डिलिव्हर. बॉलला पाठवलं गेलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दमदार चौकार. गणेश पाटील आपली पाटीलकी सिद्ध करत असताना पहिल्याच बॉल वरती आक्रमकतेचा चौकार आपण पाहिला. 57 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेला फटका फसलाय. जेलची संधी निर्माण झाली आहे. पहा प्रथमेश पाडेकर कडून ही चुकी पाहायला मिळाली. संधी निर्माण करून दिली होती. फेकी खराब लेझी क्रिकेट पाहायला मिळालं जिथे 2-3 धावा अंकित केल्या जात आहेत. चौथी धाव आणि चौथी धाव देखील सेफ आहे. म्हणजेच काय तर चौकार आलाय असं म्हणावं लागेल. खरं तर क्रिकेटच्या पटलावरती एक एक धाव महत्वाची आहे. जसं की राजकारणामध्ये एक एक मत एक एक वोट जितकं महत्वाचं आहे ना तर मग क्रिकेटच्या पटलावरती एक एक धाव एक एक चेंडू हा तितकाच महत्वाचा आहे. कारण तुम्ही किती चांगला क्रिकेट खेळताय याला महत्व नाही. तुमच्याकडे संयम आहे का, तुमच्याकडे आत्मविश्वास आहे का, आणि तुमच्याकडे आत्मविश्वासाची शिरेदोरी असेल ना तर मग विजयापासून तुम्हाला कोणी रोखणार नाही. 61 यावेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑफ निवडलंय. सिंगल अंकित होईल. सिंगलच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 62 धावा. काल आपण पाहिलं तर बिलोशी या ठिकाणी नाईट टुर्नामेंट सुरू होती. आम्ही त्या ठिकाणी नाईटला समालोचनाला होतो आणि आपल्याच भिवंडी तालुक्यातील संघ त्या ठिकाणी क्वालिफायर झाला. घोडगाव संघ खूप चांगला खेळ राहिला. मोठमोठे संघ होते गणेशपुरी महापोली आणि तिथे घोडगाव संघाने बाजी मारली. यावेळेला ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडूला वळवला. डीप मध्ये प्रोटेक्शन. चेंडूची फेकी होईल. एक सिंगल धाव. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. त्यानंतर गणेश पाटीलची विकेट. धक्का क्रमांक 2 टीम जय बजरंग कुंदे बी संघाला. कम ऑन डीजे. आजच्या दिवसामध्ये देखील प्रेक्षणीय सामने पाहायला मिळतील. सर्वात लोकप्रिय सामना असेल आजच्या दिवसातील भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 चषक आणि त्याचा फायनलचा थरार आपल्याला आज पाहायला मिळेल. फटका हा देखील फसलाय परंतु यावेळेला चेंडू शॉट फाईन लेग मध्ये एक धाव मिळेल. आज खर तर अनेक तारे सितारे आज बिलोशी नगरमध्ये पाहायला मिळतील. भावाळे टीम, गोरसई टीम, धाकटी डानू, सात पाटी असे मोठमोठे संघ आज त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. वालीव सारखा संघ देखील त्या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 64 वरती 3 विकेट्स. फुलटॉस होता त्याला टोल केलंय. आउट ऑफ दी पार्क. आर पार सीमा पार. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा षटकार. सत्तर धावा या धावफलकावरती जोडल्यात 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस. परंतु बाबा स्पोर्ट्स केळे संघाला मी एकच संदेश देईन. गेले 4 दिवस मी या ठिकाणी समालोचन करतोय परंतु इथं सर्वोत्तम धावसंख्या कुणी उभी केली असेल तर गाणे टीम जो खूप दूरवरचा अंतर कापून आला होता या स्पर्धेमध्ये क्वालिफायर देखील झालाय. त्यांनी 4 षटकामध्ये 85 धावा उभ्या केल्या होत्या. खेळपट्टी काय सांगते
ती खेळपट्टी सांगते फलंदाजाला की मी तुझ्या सोबत आहे. त्यामुळे हे ध्येय बाबा स्पोर्ट केळे संघाला डोळ्यासमोर ठेवावं लागेल. आपल्या मुख्य VIP डायस वरती पाहू शकाल आदरणीय किशोरदादा म्हात्रे, त्यांच्या समवेत आपण पाहतोय किरणजी वारगडे साहेब, बाळा तरे, त्यानंतर किशोरदादा म्हात्रे यांचे सुकन्या देखील त्यांच्या समवेत उपस्थित आहेत. सर्वांचं आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे सर्वेसर्वा राहुलदादा पाटील यांच्या माध्यमातून कालपासून विजयी होणाऱ्या प्रत्येक संघाला मोफत जेवण दिले गेले. अन्नदाता आपण त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. ही पहिल्यांदा या विभागामध्ये संकल्पना आणली राहुलदादा पाटील यांच्या माध्यमातून. जोही संघ इथे विजयी होईल त्याला जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. अन्न हेच परब्रह्म आणि तेच डोळ्यासमोर ठेवून राहुलदादा पाटील यांनी गेले 2 दिवस अन्नदान केलेलं आहे. तत्पूर्वी आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर भारतीय जनता पार्टीचे एक युवा नेतृत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व, वडवली गावचे उद्योगपती, तसेच मोहंडूळ जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष, शिरोळा मोहंडूळ गणाचे प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं नामवंत गोड व्यक्तिमत्व किरणजी वारगडे साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. राहुल दादा पाटील यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करत आहोत. त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. एकाहत्तर धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय बाबा स्पोर्ट्स केळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम. दुसऱ्या एंडने आपण पाहिलं तर मग यजमानी संघ किरणजी वारगडे साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलंय, त्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय. दानशूर व्यक्तिमत्व किरणजी वारगडे साहेब वेळात वेळ काढून या स्पर्धेला आले, आर्थिक सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. नेक्स्ट मॅच यानंतर होणारा काटेकी टक्कर, बडा मुकाबला. आज तो वचपा काढला जाईल का मागील टुर्नामेंटचा? आई गावदेवी वडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल जय बजरंग वडवली. आज बजरंग बली पावन होणार की गावदेवी पावन होणार? कारण मागच्या सामन्यामध्ये, मागच्या स्पर्धेमध्ये जय बजरंग वडवली टीमनं आई गावदेवी वडवलीला पराभूत केलं होतं आणि ते ध्येय घेऊन पुन्हा एकदा हे 2 संघ आमने सामने असतील. चला फलंदाज पाठवा मैदानात. चला जय बजरंग वडवली टीम रिपोर्टिंग करा, यानंतर आपला सामना होईल. कारण दिघाशी गावामध्ये यात्रा आहे, त्यामुळे दिघाशी संघ या स्पर्धेमध्ये खेळू शकणार नाहीये, त्यामुळे तुम्ही रिपोर्टिंग करा. स्क्रीनवर बघितलास 71 ला 14 कसा होईल? 30 बॉल 71 धावा. लक्ष मोठं आहे, परंतु आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना अशक्य असं काही नाही. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर मग यशाला देखील पर्याय नाही आहे. आणि यश संपादित करण्याकरिता हे सलामीचे 2 शूरवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रथमेश पाडेकर आणि त्याच्या साथीने फलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या एंड वरती तुषार जाधवला. 30 बॉल 71 धावा.
या 71 धावांचं टार्गेट चेस करण्याकरता यशवंत सुतार आणि त्यानंतर दिनेश ठाकरे यांची देखील उपस्थिती होते. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या मंचावरती यायचं. आज फायनल डे. अनेक जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते, अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्याला या मंचावरती आज प्रस्थापित होताना पाहायला मिळतील. कुंद एक्सप्रेस पहिला बॉल घेऊन, पहिलाच बॉल या ठिकाणी पाहू शकाल डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. दिनेश ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला समोर उडवल्या बॉलला लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेनं 2 धावा तर मात्र इथे जरूर मिळतील. प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं, अन्यथा धावा इथे मिळाल्या असत्या. 2 धाब्याने टीमचा श्रीगणेशा होईल. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 2 धावा. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आले त्या 2 धावा. पॉवर प्लेची सुरुवातीची 2 षटकं आहेत ना, ही बाबा स्पोर्ट्स केळी संघासाठी अत्यंत महत्वाची असतील. इथे धावा येणं गरजेचं आहे. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. प्रथमेश पाडीकरला चेंडूवरती नजर ठेवावी लागेल. इथून मात्र हा बॉल देखील आलाय डॉट, आणि जितके डॉट बॉल येतील तितका दबाव वाढताना पाहायला मिळेल. यावेळीचा काय एक्झॅक्ट घडलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर लेग बाईचा इशारा होईल. इथे देखील फसलाय प्रथमेश पाडेकर. टीमची धावसंख्या पाहिली तर धावा धावफलकावरती 3. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण होतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक जिथे 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर होते, तिथे मात्र फक्त धावा आल्या त्या 3. तुषार जाधव प्रथम स्ट्रायकर रेंजवरती येतोय. 4ही बॉल प्रथमेशने खेळले होते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बाबा स्पोर्ट्स केळे आणि जय बजरंग कुंदे बी आज आपल्या गावाच्या अस्मितेसाठी लढताना पाहायला मिळतात. गावाच्या नावाचा जर्सी परिधान करून आकुटाप्याचा बॉल पूल केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले, प्रयत्न प्रामाणिक होते. अंतिम क्षणाला झेल हातातून निसटलाय, कारण उलटच्या बाजूनं पळत जाऊन झेल टिपणं तेवढंच शक्य नव्हतं, परंतु प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकानं. असं म्हटलं जातं की ट्राय बट डोंट क्राय. तुम्ही प्रयत्न करत राहा परंतु रडू नका. अखेरकार तुमच्या प्रयत्नांना यश येणारच आहे. आणि इथून मात्र या 2 धावा अंकित होताना आपण पाहिल्या. 5 धावा धावफलकावरती युवराज होगे. यावेळेला बॅटचा फ्लो पण करत असताना आउटफील्ड फास्ट, चेंडू चाललाय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षमय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फर्स्ट ओव्हर इज अ कंप्लीट. टीमची धावसंख्या 9, बिनगडी बाद 9. विकेट आली नाही, जमेची बाजू असेल, परंतु रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, आक्रमकतेचं क्रिकेट खेळावं लागेल आणि ती वेळ आता आली आहे. अभी नाही तो कभी नाही. या स्पर्धेमध्ये तुम्हाला आगेकूच करायची आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं आहे. तर मग आता इथे तुम्हाला साम दाम दंड भेद या गोष्टींचं अवलोकन करावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. इथे जर तुम्ही फटकेबाजी केली नाहीत तर मग तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल. त्यामुळे बाबा स्पोर्ट्स केळी संघाच्या फलंदाजांना इथून येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. षटक क्रमांक 2. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज जय पाटील आलाय. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 62 धावांची गरज. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला, त्यानंतर चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये आणि त्याच नंतर बॉल निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
थँक्यू. खरं तर पहिल्याच बॉलवरती आक्रमकतेचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावरती जय पाटीलच्या पहिल्याच बॉलवरती नवसंजीवनी देणारा चौकार आलाय. ए जहान इथे पहा, नशिबाची साथ मिळत असताना बॉल निघून चाललाय. सी मा रे शा पाट चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. नशिबाची देखील साथ मिळते. लक फॅक्टर देखील बाबा स्पोर्ट्स खेळी संघाच्या बाजूने. आता टीमची धावसंख्या 17 वरती. जय पाटीलचा पुढचा बॉल. ओ यावेळेला स्टँड इन डिलिव्हर बॅटच्या स्लॉट मध्ये होता, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. वीस धावा धावफलकावरती. आक्रमकतेला आता प्रथमेशने सुरुवात केली आहे. ओ यावेळेला रायझिंग अँड सरप्राइझिंग. खूप चांगला चेंडू हाताळला गेला. गती बरोबर स्विंग, सर्व गुण संपन्न चेंडू डिलिव्हर केला गेला जय पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या 2 वरती 2 चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट बॉल. आखूड टप्प्याचा बॉल हुक तर केलाय, दूरवर कितपर्यंत गेला पाहावं लागेल. आणि हा बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. अतिशय धुरंदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवताना प्रथमेश पाडेकर. टीमची धावसंख्या 27. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 27 या धावसंख्येवरती टीम बाबा स्पोर्ट्स खेळे. यावेळेला देखील कट केला, परंतु फाईन स्लिप मध्ये पहा, स्वतः झुकले, वाकले, पडले आणि त्यानंतर टीमच्या धावा वाचवल्या. टीमची धावसंख्या 1 च्या मदतीने 28. आता 18 बॉल मध्ये धावा काढायचे 43. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. हृदयाची ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये, हृदयाला स्पर्श करून जाणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण डीजे ऑपरेटर डीजे धीरजला देऊयात एक संधी सूर मधुर गीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. थँक्यू सो मच. दोन षटकांचा खेळ संपलाय. अगदी असं वाटलं होतं की 71 धावा टीम बाबा स्पोर्ट्स खेळी संघासाठी मोठं टार्गेट आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला, तुम्ही जर प्रयत्न केले, प्रयत्न प्रामाणिक असतील, यश तुमच्याकडे चालून येईल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सामना कुणीही जिंकू द्या, विजय क्रिकेटचा असेल, विजय या स्पर्धेचा असणार आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात युवराज होगे कंटिन्यू करतोय. पहिला बॉल युवराज होगेचा राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल तेज तरार, बंदुकीमधून ज्या पद्धतीनं गोळी निसटते अशा पद्धतीचा चेंडू डिलिव्हर केला गेला. भन्नाट वेग होता, वेगावरती स्वार झाला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. नेक्स्ट बॉल. यावेळेला लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केला बॉलला. 1 धाव तर मात्र मिळेल. एकाच धावेवरती यावेळेला समाधान मानावं लागेल. नेक्स्ट मॅच, ज्या सामन्यावरती संपूर्ण प्रेक्षकांची नजर आहे, जय बजरंग वडवली आणि आई गावदेवी वडवली. नजर याच्याकरिता आहे कारण मागील टुर्नामेंट जय बजरंग वडवली संघाने तिथे मात्र पराभूत केलं होतं आई गावदेवी वडवलीला. मात्र तो आज वचपा या स्पर्धेमध्ये काढला जाईल का, याकडे लक्ष आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती
29 विदाउट लॉस. विकेट आलेला नाहीये. ही जमेची बाजू आहे. तुषारला अधिक संधी मिळाली नाहीये. तुषारने फक्त 2च चेंडूचा सामना केलाय आणि 6 धावांचं योगदान दिलंय. फुल टॉस होता आणि इथून मात्र त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. अगदी मिडल ऑफ द स्टंप आणि त्यानंतर OUT लेग बिफोर स्वरूपामध्ये तुषार जाधवला जावं लागेल माघारी. पहिला धक्का बाबा स्पोर्ट्स खेळी संघाला. अगदी आम्ही त्याच करता रिप्ले देखील चेक केला आणि अगदी मिडल स्टंप आहे तुषार. अगदी परफेक्ट निर्णय दिला पंचांनी. इथून मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकाल संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न महागात ठरला. अगदी मिडल ऑफ द स्टंप आहे. परफेक्ट गुड डिसिजन अंपायर. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळ करते 29. एक विकेट गमावलाय तुषारच्या रूपामध्ये. राऊंड द विकेटने पुढचा बॉल संदीप साठी. यावेळेला मात्र फटका तर दमदार आहे. इनटू द गॅप खेळला गेलाय. प्रॉपर गॅप सिलेक्शन आणि मोठा गॅप आणि त्या गॅप मधून आले 4 धावा. चौकार. संदीप ऑन फायर. कालच्या दिवसामध्ये SS स्पोर्ट्स ठाणे संघाने दाभाड संघाच्या 65 धावा चेस केल्या होत्या. फटका फसला. यावेळेला क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती आहेत. चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी सक्सेसफुल होईल. टीमची धावसंख्या 35. 35 धावा. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 धावांची गरज. अजून देखील समान संधी आहे. सामना बॅलन्स आहे. दोन्ही टीमला समान संधी आहे. जो जितेगा वही सिकंदर. शॉर्ट टर्म पुल. पॉवरफुल. सक्सेसफुल. डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. वंडरफुल. साधावा षटकार. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 धावांची गरज आहे. 12 बॉल 30 धावा. ही खेळपट्टीचं ज्या वेळेला उद्घाटन झालं ना त्या खेळपट्टीने हळूच फलंदाजाच्या कानात सांगितलंय तू थांब मी तुझ्या सोबत आहे. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कारण गाणे टीमने केलेल्या 85 धावा, सचिन भोईर चाललेला अर्धशतक म्हणजेच काय सांगते खेळपट्टी की मी तुझ्या सोबत आहे. 71चं टार्गेट आहे. परंतु आता इथं जुगलबंदी चांगली झाली आहे. पहिल्या 3 षटकामध्ये धावा आलेत एकंदरीत 41. आता निम्मा प्रवास कापायचा आहे. 12 बॉल आणि 30 धावा. जणू काही ही खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडले की काय असंच वाटू लागलंय. कारण इथे गोलंदाजांचा कुठल्याही प्रकारचा बोलबाला नाही आहे. बोलबाला फक्त फलंदाजांचा राहिलाय. अनेक सारे सिक्सर्स, अनेक सारे चौकार आपण या खेळपट्टीवरती पाहिले. 12 बॉल 30 धावा. विकेट घ्यावी लागेल. विकेट आली तर दबावेल. परंतु प्रथमेश पाडेकर आणि संदीप पाटील काही कमालीची फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आणला जातोय. विकीला आणलाय. 12 बॉल 30 धावा. 15चं इक्वेशन प्रति षटकामागे. पहिला बॉल विकीचा. पहिला बॉल समोर लॉप केलाय. विसेप मध्ये बॉल. अगदी पहिला तर चांगले क्षेत्ररक्षण आणि इथून दुसरी धाव पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. फुल टॉस होता. तो चेंडू कदाचित जर लेग साइडला खेळला असता तर मग तुम्हाला धावा मिळाल्या असत्या. चला रिव्ह्यू नाहीये आपल्याकडे. 2 धावा मिळतील. 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 43. 11 बॉल आणि 28 धावांची गरज. अगदी पहिल्या दिवसापासून रिव्ह्यू नाहीये.
जय बजरंग वडवली संघ उपस्थित होतोय. आपलं हार्दिक स्वागत. फाईट टू फाईट आणखीन एक फाईट पाहायला मिळेल. एकाच गावातील दोन संघ. टार्गेट होता. अकरा बॉल 28. चला पहिल्या दिवसापासून जी नियमावली आहे ती सर्वांसाठी सारखी असेल. चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 28 धावांची गरज. चला लवकर निर्णय घ्या आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा. काय फायनल डे आहे. अगदी पहिलं तर मग 11 बॉल 28 धावांची आवश्यकता इथून सामना जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना आपण पाहतोय. चला संदीप पाटील सामना सुरू करा. चला हर्षद पाटील, आपण असोसिएशनचे खजिनदार आहात. आपण या ठिकाणी या, आपण चर्चा करूयात आणि योग्य असा मार्ग काढूयात. आणि विनंती आहे, कारण पहिल्या दिवसापासून आपण कुठल्या संघाला रिव्ह्यू दिलेला नाही आहे. जो पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे त्याच्यावरती आपण मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता या गोष्टींवरती विचार करा.
चला सामना सुरू करा. 11 बॉल 28 धावांची गरज असेल इथून सामना जिंकण्यासाठी. चला बी फास्ट लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या जय बजरंग कुंदे बी. आणि त्याचबरोबरीने विनंती आहे दिना राऊत साहेब आपली जी 4 व्हीलर गाडी आहे ती जरा बाजूला करा की मॅन ऑफ द सिरीज साठी ठेवली आपण. चला सामन्याला सुरुवात करा विनंती आहे. चला शेवटची सूचना सामना सुरू करा. 11 बॉल 28 धावांची गरज. क्षेत्ररक्षण लावून घ्या जय बजरंग कुंदे बी. चला बी फास्ट आपण आयोजक आहात लगेचच सामन्याला सुरुवात करा. जय बजरंग कुंदे बी आपण आयोजक आहात. आपण संदीप पाटील आणि त्यानंतर प्रथमेशला पाहतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे दोन्ही फलंदाजांची. सामना संपला नाही. या बॅलन्स 50-50 चान्सेस आहेत अगदी दोन्ही टीम्सला इथून हा सामना जिंकण्यासाठी समान संधी आहे. प्रथमेश पाडेकर एक बाजूने, संदीप पाटील. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर विकी आहे. दबाव विकी वरती देखील असेल. 11 बॉल आणि विजयासाठी इथून 28 धावांची गरज. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. नेक्स्ट बॉल विकीचा ओव्हर द विकेटने डिलिव्हर केला जाईल. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅट्समन प्रथमेश. यावेळेला कटर बॉलचा वापर केला. वाह काय बॉल वळवलाय अफलातून. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेतलं बॉलनं. 10 चेंडू 28 धावा. प्रथमेशला इथून अटॅक करावा लागेल. तो कुठे फिरतोय हे महत्वाचं नाही, त्याच्यावरती आक्रमकता ठेवणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. ओ कडक 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 बेधडक षटकार. 6 धावा. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली. एकंदरीत 49. आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये धावा काढायचे 22. वॉर्ड मॅच. काय सामना रंगलाय. जनरल वॉर्ड मधला सामना आयसीयू वॉर्ड मध्ये पोहोचलाय. दोन्ही टीमचा प्रवास खूप चांगला राहिलाय. ठोसा दिला जातो. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. इथे देखील पाहिला क्लास फटका आहे. बॅटचा फ्लो ओपन करत असताना मिड ऑफ क्षेत्र गाठले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आता जय बजरंग कुंदे बी संघाला इथे एकत्रित येण्याची गरज आहे, कारण एकत्रित आल्यानंतरच मार्ग निघत असतो. आणि हा मार्ग जर काढायचा असेल तर मग विचार विनिमय घ्यावे लागतील एकमेकांचे. एकमेकांना सजेस्ट करावा लागेल. आता मात्र 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 18 धावांची गरज. वडवली प्रीमियर लीग नुकतीच संपन्न झाली. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला नीरज माळी देखील दाखल झाला आहे. हार्दिक स्वागत. पुढचा बॉल फुलटॉस होता. ऑन ड्राईव्ह केला बॉलला स्वीप करत असताना मिड ऑफ क्षेत्रामधून एक धाव तर मात्र मिळेल. मिसफील्ड पाहायला मिळालं आणि बघताच क्षणाला 2 धावा इथे कंप्लीट होताना. 7 बॉल 16ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16ची गरज. रफ अँड टफ सामना टॉप गिअर मध्ये पोहोचलाय. जो जितेगा वही सिकंदर. इथला सिकंदर कोण बनणार या सामन्यातला.
हो इनकटर बॉलचा वापर केलाय यावेळेला चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लाईन तलेने पुन्हा एकदा इनस्विंग करत असताना षटकाची झाली आहे समाप्ती. टीमची टोटल आपण पाहिली तर धावा गर्दी अब तक 56 अब तक 56. आता जय बजरंग कुंदे बी संघाचा जो 12वा खेळाडू आहे ना त्याचे हृदयाचे ठोके वाढलेत. बसून घे मित्रा. त्यानंतर 6 बॉल आणि आता विजयासाठी 15 धावांची गरज. 6 बॉल 15 धावा. कडक सामना, कडक उडातला कडक सामना. नेक्स्ट मॅच गावदेवी वडवली आणि विपक्षात असेल जय बजरंग वडवली. स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये जसजशी पोहोचेल तसतशी मान्यवरांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या दिवसामध्ये पॉवर शेलार हा संघ क्वालिफायर झाला. दुसऱ्या दिवसामध्ये गाणेट संघ हा क्वालिफायर झाला. तिसऱ्या दिवसामध्ये KVPC कांदळी हा संघ क्वालिफायर झाला. आज कोण नशीब आजमावणार या मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेतलं एकमेव अर्धशतक झळकवणारा खेळाडू सचिन भोईर मॅन फ्रॉम शेलार. 2 निर्धाव षटक, 1 षटक हातरलं आकाश वारगडे मॅन फ्रॉम शेलार. त्यानंतर अमोल उतेकर ज्याने दुसरं निर्धाव षटक हाताळलं. रवदीप पाचगाव संघाचा खेळाडू. अनेक सारे रेकॉर्ड्स आपण पाहिले. चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक पाहिली. आता 6 मध्ये 15 होतील का हे पाहावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती रोहित पाटील आणलंय. 6 मध्ये 15. प्रथमेश पाडेकर खूप चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. या सामन्यामध्ये पाहिलं तर प्रथमेशने आतापर्यंत 18 बॉल आणि 36 धावांची इनिंग पेश केले. वाह. रोहित पाटील गोलंदाजी मार्क वरत आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल प्रथमेश साठी. पहिला चेंडू कट केलाय मिड ऑफ क्षेत्राच्या दिशेने. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. संदीप पाटीलने नकार दिलाय. या वेळेला स्वतःवरती विश्वास दाखवलाय, स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवलाय. आता मात्र इथून चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 5 आणि धावा काढायच्या आहेत 14. कदाचित बाबा स्पोर्ट्स केळे संघाला 3 धावांची पेनल्टी मिळाली नसती तर आता आव्हान असतं 11चं. परंतु क्रिकेटमध्ये जरतरला थारा नाही. प्रयत्नार्थी परमेश्वर. नेक्स्ट बॉल रोहितचा सामना करेल संदीप पाटील. कट्टर बॉलचा वापर करत असताना इथे आलाय डॉट बॉल. 4 मध्ये काढायचे 14. खूप चांगला दर्जेदार सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सामना संपलेला नाही आहे. संदीप पाटीलकडे ती क्वालिटी आहे, ती गुणवत्ता आहे, ती क्षमता आहे. मात्र त्याचा वापर करावा लागेल. 4 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल रोहित पाटीलचा. समोर लप केलाय. अगदी पाहिलं तर कुठे ट्रॅव्हल जाईल पाहावं लागेल. 6 धावा. 9 आहे परंतु 9व्याच्या अलीकडे बॉल पडलाय, पलीकडे नाही पडला. मिळतील 6 धावा. षटकार. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज हापी होताना आपण पाहिलाय. आता या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 3 आणि 3 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत 8. खूप चांगला सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळाला. आज खर तर ग्रँड फिनाले मेगा फायनल या मैदानाच्या आतमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्गाची देखील धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 63. 8 धावांची आवश्यकता अजून देखील उर्वरित 3 चेंडू मध्ये. 3 चेंडू 8 धावा. खूप चांगला सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. काल कांदळी संघाने बाजी मारली या स्पर्धेमध्ये. आज वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली त्यानंतर वडवली गावचे 2 संघ कुंदे स्पोर्ट कुंदे हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल. शॉर्ट अँपुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल. मिळतील 6 धावा. संदीप पाटीलच्या बॅट मधून आला हा धडाकेबाज षटकार.
चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धाबा काढायचे आहेत त्या 2. क्रिकेटमध्ये संयम हा खूप महत्वाचा असतो. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता बाबा स्पोर्ट्स केळी संघ. परंतु कंपल्सरी चेसिंग असणार आहे. एखादा बॉल डॉट आला तर पुन्हा एकदा नवसंजीवनी निर्माण होईल आणि एखादा चांगला स्ट्रोक आला तर मग बाबा स्पोर्ट्स संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. बाबा स्पोर्ट्स केळे बनाम जय बजरंग कुंदे बी आयोजकांचा संघ एक बाजूने, दुसऱ्या बाजूने पाहुणा संघ आपण पाहतोय. आमने सामने काटे की टक्कर. 2 चेंडू आणि 2 धावा. क्षेत्ररक्षण अगदी जवळच्या बाजूने. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना रोहित पाटील पुढचा बॉल घेऊन येतोय संदीप पाटील करिता. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. संदीप पाटील समोर. यावेळेला जेल टिपली तर मग व्हॉट कॅच. काय कमालीचा जेल टिपलाय. संदीप पाटील यांच्या खेळीचा अंत होईल. ही कॅच नव्हती. प्रेक्षकांना मी सांगेन ही मॅच होती. संदीप पाटीलला फक्त दिशा दाखवायची होती. मोठा फटका मारायला गेले परंतु ज्या क्षेत्ररक्षकाने जेल टिपले ना तो व्हिडिओ नक्की व्हायरल होईल. अशा पद्धतीचा जेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. 1 चेंडू आणि 2 धावा. सन्माननीय राजन थुळे डॅडी आणि त्याचबरोबरीने दिनेश सुतार हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. 1 चेंडू 2 धावा. ज्यांना कोणाला हृदयविकाराचा आजार असेल त्यांनी हा सामना पाहू नका. आमचं मंडळ गरीब आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. 2 धावा आणि 1 बॉल. कंपल्सरी चेसिंग. एक बॉल 2 धावांची गरज असताना निलेश शिंदोळे आलाय मैदानाच्या आतमध्ये. कोण सामना जिंकणार आणि कोण हारणार. परंतु मी एकच सांगेन समालोचक या नात्याने जिंकणारा संघ देखील आपलाच आहे आणि पराभूत होणारा संघ देखील आपलाच आहे. त्यामुळे कुणीही विजय झाला तर कुणीही नाराज होऊ नका आणि हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर या. सामना जरा गरम तर झालाय परंतु त्याला शांत देखील करणं गरजेचं आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. सन्माननीय राजन थुळे आपल्यामध्ये उपस्थित होतात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत दिनेश सुतार यांचं देखील शुभागमन आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला आर्थिक सहकार्य लाभलंय त्यांच्या माध्यमातून. 1 बॉल 2 धावा. काय सामना रंगलाय. वाह कडक सामना. शेवटचा बॉल. धावा हवेत त्या 2. काय घडेल काय. काही लोकांनी आता देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. अखेरकार हात जोडलेले आहेत, नतमस्तक झालेले आहेत. 1 बॉल आणि 2 धावांची गरज. कडक सामना. कडक उन्हातला कडक सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रंगतदार सामना, सुरशीचा सामना. 1 बॉल 2 धावा. बाबा स्पोर्ट्स केळे की जय बजरंग कुंदे बी. कोण संघ हा सामना जिंकणार. अस्तित्वाची लढाई. 1 बॉल 2 धावा. स्लाइस करत असताना पहिली धाव आल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि अखेरकार बाबा स्पोर्ट्स केळे संघ इथे विजय होतोय. मनपूर्वक अभिनंदन अँड हार्ड लक जय बजरंग कुंदे बी. जाऊयात प्लेअर ऑफ द मॅच या अवॉर्ड कडे. तर प्रथमेश पाडेकर ठरला मॅन ऑफ द मॅच. चला टॉस साठी या. त्यातपूर्वी आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. चला प्रथमेश या आपण लगेचच मंचावरती. चला प्रथमेश
आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता या ठिकाणी यायचं आहे. पुढील मॅच आपण टॉस करणार आहोत. आई गावदेवी वडवली आणि जय बजरंग वडवली या दोन संघात